तर कालाम सुत्त ही भगवान बुद्धाच्या शिकवणुकीमधील एक अत्यंत महत्वपूर्ण मानली गेलेली अशी शिकवण आहे. आज आपण त्या शिकवणीची केवळ पार्श्वभूमी किंवा प्रास्ताविकाच्या स्वरूपात पाहणार आहोत आणि एक अभ्यास म्हणून खरं तर आपण याची सुरुवात जी आहे ती पुढच्या गुरुवारपासून करणार आहोत. परंतु आज आपण जे लक्षात घेणार आहोत ते सुद्धा आपल्या मुख्य अभ्यासासाठी एक पूरक आणि पोषक असंच असणार आहे. तर ही खरं तर भगवान बुद्धाने कालाम नावाच्या जमातीला प्रत्यक्षामध्ये दिलेली ही एक अत्यंत व्यावहारिक, अर्थपूर्ण आणि उपयुक्त अशी शिकवण आहे त्यांची समज वाढवण्यासाठी. तर एकदा असं म्हटलं जातं की ही शिकवण नेमकी हिचा संदर्भ कुठे सापडतो, तर आपल्याला पाहायला मिळतं की त्रिपिटकाच्या अंगुत्तर निकायमध्ये कालाम सुत्ताची शिकवण आलेली आहे आणि तुम्हा आम्हाला त्याची खात्री करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या तृतीय खंडाच्या चौथ्या भागामध्ये जे 8 क्रमांकाचं प्रकरण आहे, धर्म पुस्तके प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे. आणि या मथळ्याखाली बाबासाहेबांनी अतिशय सुंदरपणे कालाम सुत्तांचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. आणि हे विश्लेषण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कालाम आणि तथागत भगवान बुद्ध यांच्यामधला जो संवाद आहे तो संवाद अत्यंत समर्पकपणे बाबासाहेबांनी मांडलेला आहे. अर्थात या शिकवणीचं वैशिष्ट्य म्हणजे या सुत्ताला किंवा या सुत्तामधून दिलेल्या शिकवणीला एक प्रकारे स्वातंत्र्याची सनद किंवा स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कालाम सुत्त जे आहे याला एक प्रकारे स्वातंत्र्याची सनद किंवा स्वातंत्र्याचा जाहीरनामा असं सुद्धा संबोधलं जातं किंवा अशा अर्थाने देखील याला पाहिलं जातं. आणि ही जी शिकवण जी आहे ही मुळातच स्वतः तथागतांच्या मुखातून आलेली आहे. असं म्हणतात की एके समयी कोसल जनपथामध्ये चारिका करत असताना तथागत एक दिवशी केसपुत्त नगरीमध्ये आले. आणि हे जे केसपुत्त नगरी किंवा केसपुत्त नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारे जे लोक होते ते लोक किंवा त्यांची जी एक समूह आहे त्या समूहाला कालाम हा एक प्रकारे समूहवाचक शब्द असेल किंवा असावा. आपण त्याला ट्राईब किंवा जातीवाचक न पाहता. आणि ह्या कालाम लोकांना काही गोष्टींमुळे मनात संभ्रम निर्माण झाले होते, मनात शंका निर्माण झाल्या होत्या. आणि मग जेव्हा त्यांना असं कळालं की आपल्या नगरामध्ये तथागत बुद्ध येणार आहेत, त्यामुळे त्यांना थोडं हायसं वाटलं
की आज आपल्या मनामध्ये ज्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत, जे समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची उकल किंवा त्याचा खुलासा आपण तथागतांकडे मागावा. त्याची विचारणा आपण तथागतांकडे करावी. अर्थात जेव्हा सुत्ताची पार्श्वभूमी अशी सांगितली जाते किंवा अशी सांगितली गेलेली आहे, यावरून आपण असा अर्थ काढू शकतो की तथागताची जी काही ख्याती आहे किंवा तथागतांची जी काही महती आहे, त्याबद्दल हे कालाम लोक अवगत असावेत. तथागत कोण आहेत, तथागत कसे आहेत, ते काय करतात, याबद्दलची काही ना काही पूर्वकल्पना या कालामांना असावी, असा अर्थ आपल्याला नक्कीच काढता येईल आणि तो आलाच पाहिजे. अर्थात तथागतांच्या पूर्वी या केसपुत्त नगरीमध्ये जे भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मातही वर्णन बाबासाहेबांनी केलेलं आहे किंवा जे काही मूळ सुत्तात आलेलं आहे, असं म्हणतात की केसपुत्त नगरीमध्ये अनेक श्रमण आणि ब्राह्मण येत असत आणि हे जे येणारे श्रमण आणि ब्राह्मण आहेत, हे आपापल्या धर्माच्या शिकवणीचा उद्घोष करत असत. ती शिकवण सांगत असत, ती शिकवत बोलून दाखवत असत आणि ते असाही दावा करीत असत की आमची शिकवण किंवा आम्ही सांगतो तो धर्म हा सत्य धर्म आहे, हाच खरा आहे आणि इतरांनी सांगितलेली शिकवण किंवा इतरांनी सांगितलेला जो धर्म आहे, तो धर्म हा खोटा आहे, म्हणजेच तो खरा नाही. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या शिकवणीविषयी बोलत असे आणि त्याच वेळेस दुसऱ्याची शिकवण ही कशी खोटी आहे त्याबद्दलही ते दावा करत असत. आणि अशा प्रकारची अनेक विधानं ऐकून, अशा प्रकारचे अनेक उद्घोष ऐकून हे कालाम लोक गोंधळून गेले होते. हे कालाम लोक संभ्रमित झाले होते आणि त्यांना नेमकं हे कळत नव्हतं की याच्यापैकी कोणत्या शिकवणी खऱ्या आहेत यावर आम्ही विश्वास ठेवावा आणि कोणत्या शिकवणी खऱ्या नाहीत असं आम्ही समजावं. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हे ठरवता येत नसल्यामुळे कालामांच्या मनात शंका होत्या, कालामांच्या मनात प्रश्न होते आणि आमच्या शंका, आमच्या प्रश्नांची उकल अधिक परिणामकारकरित्या तथागत करू शकतील हा विश्वास कालामांमध्ये होता. अर्थात त्या काळामध्ये जो समाज समूह होता, त्या समाज समूहामध्ये सुस्पष्टपणे एक 3 प्रकारचे लोक असतील किंवा असावे असं आपण समजू शकतो. एक त्यांनी उल्लेख केला श्रमण आणि ब्राह्मण.
आता बुद्धाचा जो कालखंड आहे किंवा बुद्धाचा जो काळ आहे, त्या काळामध्ये श्रमण परंपरा होती आणि श्रमण परंपरेमध्ये तथागतांचा भिक्षू संघ आणि महावीरांचा श्रमण संघ, या दोघांचा समावेश हा श्रमणांमध्ये होत असे, ज्यांनी ग्रहत्याग केलेला आहे आणि जे काहीतरी सत्याच्या शोधात आहेत. आणि याच्या उलट जो ब्राह्मण वर्ग होता, जो ब्राह्मण हा ब्राह्मणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होता. आणि ब्राह्मणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना वेद हे कसे प्रमाण आहेत, वेद हे कसे ईश्वराच्या मुखातून आलेले आहेत आणि जे काही आहे ते वेद प्रमाणित आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ब्राह्मण लोक करत असत. मग ब्राह्मण वर्ग एक, श्रमण वर्ग एक, आणि तिसरा जो वर्ग होता, ज्याला आपण असं म्हणू शकतो की गृहस्थी उपासक वर्ग. जो गृहस्थी उपासक वर्ग या श्रमण वर्गाच्या किंवा ब्राह्मण वर्गाच्या एक प्रकारे प्रचारासाठी उपलब्ध असत किंवा ते त्यांच्यासाठी प्रचार प्रसाराचं कार्य करत असत किंवा ते केलं जात असेल. अशा अर्थाने आपल्याला हे लक्षात घेता येऊ शकेल किंवा आपल्याला पाहता येऊ शकेल. अर्थात यामध्ये जी एक अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि ती आपण या सुत्ताच्या अभ्यासामध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु यामध्ये एक जी गोष्ट आहे, जी गोष्ट विशेष अर्थाने आपण लक्षात घेऊ शकलो पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे कोणतंही धर्म तत्वज्ञान ऐकताना आपण त्याच्या प्रती ग्रहणशील असणं, त्याला आपण ग्रहणशीलतेने स्वीकारणं, परंतु सोबतच आपण त्याची चिकित्सा करणं, त्याला आपल्या अनुभवाला घासून तपासून पाहणं, त्याच्यावर चिंतन करणं, आणि मग जर ती गोष्ट आपल्याला भावत नसेल, पटत नसेल, तर आपण त्यावरती प्रश्न विचारणं, रास्त शंका निर्माण करणं, आणि कालामांच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका निर्माण झाली होती. आणि ही शंका निर्माण होणं आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणं, ही अवस्था येणं हे अत्यंत महत्वाचं असतं. बऱ्याचदा आपण पाहतो की लोकांच्या मनात यदा कदाचित प्रश्न निर्माण होतात, शंका निर्माण होतात, परंतु आपण आपले प्रश्न किंवा आपल्या शंका ह्या योग्य मंचकावर विचारत नाही, आणि विचारल्या न गेल्यामुळे ते प्रश्न किंवा त्या शंका जशाच्या तशा आपल्या मनात घर करून राहतात.
त्यामुळं कालामांच्या मनात शंका निर्माण होणं आणि ती शंका निरसन करण्याची जिज्ञासा निर्माण होणं ही एक अतिशय यथायोग्य परिस्थिती निर्माण झाली. आणि हे ऐकले, हे झाल्यानंतर जेव्हा भगवान बुद्ध केसपुत्त नगरीमध्ये पोहोचले आणि जेव्हा त्यांचा आणि कालामांचा एक प्रकारे संवाद सुरू होण्यापूर्वी भेट झाली असेल, एकमेकांचं स्वागत झालं असेल, त्यांनी भगवंताला याचना केली असेल आणि मग कालामांनी आपल्या मनातला संभ्रम हा तथागताच्या समोर मांडला. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की तथागतांनी काय केलेलं आहे इथे. कारण कालामांनी तथागतांना सांगितलं की भंते, आमच्या इथे अनेक प्रकारचे श्रमण आणि ब्राह्मण येतात आणि आपापल्या तत्वज्ञानाची ते आम्हाला माहिती देतात, त्याच्यावर जोर देतात आणि दुसऱ्याचं तत्वज्ञान कसं खोटं आहे याच्यावर ते भर देतात. कालामांच्या मनाची ही अवस्था पाहून तथागतांनी कालामांना हे सांगितलं नाही की तुम्ही त्या ब्राह्मणांना थोडा वेळ बाजूला ठेवा आणि त्या श्रमणांनाही थोडा वेळ बाजूला ठेवा. तुम्ही आता माझं ऐका. मी जे सांगतो आहे ते ब्राह्मणांपेक्षा आणि श्रमणांपेक्षा वेगळं आहे. तुम्ही माझं ऐका आणि मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा. भगवान बुद्धाने अजिबात असं केलं नाही. तर भगवान बुद्धाने संवादाची परिस्थिती निर्माण केली आणि मग भगवान बुद्धाने कालामांकडून कालामांचं म्हणणं ऐकून घेतलं की आतापर्यंत श्रमण ब्राह्मणांनी तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे. आणि मग ते सांगितल्यानंतर भगवान बुद्धाने त्यांना काही कसोट्या सांगितल्या आणि स्वतःला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं की तुम्ही ह्या कसोट्या लक्षात ठेवा आणि आतापर्यंत आलेले श्रमण ब्राह्मणच नव्हे तर यानंतर येणारे सुद्धा जो कोणी असेल ते जेव्हा त्यांची शिकवण सांगतील, ते जेव्हा त्यांचा धर्म सांगतील तेव्हा तुम्ही तो ऐका. परंतु ऐकल्यानंतर मी तुम्हाला ज्या काही या कसोट्या सांगत आहे या कसोट्यांना तो पडताळून पहा. त्या कसोट्यांमध्ये तो बसतोय का त्याचं परीक्षण करून पहा आणि मग तुम्ही स्वतःच ठरवा की तो धर्म, ते तत्व, ती शिकवण ही मनुष्य मात्राच्या विकासाला पूरक आणि पोषक आहे किंवा नाही. या ठिकाणी आपल्याला भगवान बुद्धाचा जो वेगळेपणा आहे तो वेगळेपणा सुस्पष्टपणे जाणवतो की भगवान बुद्ध सर्वसामान्य लोकांच्या पद्धतीने आपली
आवाज येत नाही माहिती. त्यांनी आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो. आता आला. आवाज येत नव्हता. तर त्यांनी त्यांचं ठरवावं ही भगवान बुद्धाची पद्धती होते. मग भगवान बुद्धांनी या कसोटीच्या माध्यमातून या कालामांना काय दिलं किंवा या कालामांना काय सांगितलं, तर भगवान बुद्धांनी खर तर कालामांना विचार करण्याची प्रक्रिया सांगितली की एखाद्या गोष्टीला, एखाद्या मुद्द्याला आपण कसं तर्कसंगत पाहू शकतो, एखाद्या मुद्द्याला आपण कसं बुद्धिवादाच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, म्हणजे लॉजिकली आणि रॅशनली, आणि सोबतच ती जी गोष्ट आहे ती व्यावहारिक आणि मानवाच्या हितासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी ती पूरक आणि पोषक आहे किंवा नाही, हे आपण स्वतः कसं ठरवणार, हे आपण स्वतः कसं ओळखणार. आणि त्या माध्यमातून भगवान बुद्धाने या कालाम मंडळींना विचाराची प्रक्रिया दिली, विवेकाची प्रक्रिया दिली. आणि जे कालाम गोंधळलेले होते, संभ्रमित झाले होते, शंकेने एक प्रकारे ते पछाडलेले होते, त्यांना स्वतःच्याच संभ्रमामधून, गोंधळामधून आणि शंकामधून मुक्त करून भगवान बुद्धाने जणू काही त्यांना स्वतंत्र विचाराचा मार्ग सांगितला, विवेकाच्या विचारातून त्यांचा मार्ग सांगितला. आणि त्या दृष्टीने भगवान बुद्धाने कालामांना दिलेली ही जी कालाम सुत्ताची शिकवण आहे, ती जशी भगवान बुद्धाच्या काळात महत्वाची होती, तशी ती आपल्याला आजही तशाच प्रकारे महत्वाची आहे. तेवढंच तिचं महत्व आहे. म्हणजे स्वातंत्र्याची सनद, स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा केवळ केसपुत्त नगरीतल्या कालामांसाठी सांगितलाय आणि त्याची आज आपल्याला आवश्यकता नाही असं आपण समजता कामा नये. कारण आजही आपण कालामांच्या अवस्थेमध्ये आहोत. आजही आपली स्थिती ही कमी अधिक प्रकारे कालामांसारखी आहे. आजही आपल्याला एखाद्या गोष्टीचा तर्कसंगत विचार करता येत नाही, एखाद्या गोष्टीचा बौद्धिक दृष्टिकोनातून विचार करता येत नाही. आणि त्यामुळे आपल्याही मनामध्ये अनेक संभ्रम आहेत, अनेक संभ्रम निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला हे कालाम सुत्त आज जे अभ्यासायचं आहे, आज जी त्याची अभ्यास करण्याची गरज आहे, ती यासाठीच गरजेची आहे की आपल्याला सुद्धा याचा योग्य प्रकारे विचार करता आला पाहिजे, तर्कशुद्ध विचार करता आला पाहिजे, बुद्धिवादी विचार करता आला पाहिजे, व्यावहारिक दृष्टीने विचार करता आला पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही आता सुशिक्षित झालेलो आहोत, आम्ही भगवान बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचलेला आहे,
आम्ही बाबासाहेबांचे रायटिंग आणि स्पीचेस वाचलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला खूप काही समजत आहे, आम्हाला खूप काही समजलेलं आहे. आता नव्याने समजून घेण्याची काही गरज नाहीये. आम्ही आता इतरांना सांगू शकतो. पण पहा, आजही काही मूलभूत गोष्टी अशा आहेत की ज्या मूलभूत गोष्टींबद्दलच बौद्ध लोकांचे विविध संभ्रम आहेत. बौद्ध लोकांचे अनेक समज गैरसमज आहेत. उदाहरणार्थ, की नेमका बुद्धाचा धम्म आम्ही कशाला मानायचा? कोणत्या बुद्धाच्या शिकवणीवरती आम्ही विश्वास ठेवायचा? कारण बुद्धाच्या शिकवणीमध्ये आपण पाहतो थेरवाद आहे, महायान आहे, वज्रयान तंत्रयान आहे, झेन आहे, जपानी संप्रदाय आहे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की नेमकं याच्यातलं आपण करायचं ते काय करायचं. जसं आपण पाहतो की मुंबईमध्ये किंवा नागपूरला कामठीला जे सुलेखाताईंचं बुद्ध विहार आहे, त्या ठिकाणी संध्याकाळची जी पूजा होती तेव्हा त्या पूजेमध्ये, किंवा मुंबईच्या वरळीला एक फुजी गुरुजींचं एक विहार आहे, तिथे नेम्मे ह्यो रेंगे क्यो या मंत्राचं पठण केलं जातं. त्या ठिकाणी हलगी वाजवली किंवा डफली वाजवली जाते. मग त्या शिकवणीचा आणि आमच्या त्रिशरण पंचशीलाचा काय अर्थ आहे, काय संबंध आहे? किंवा तिबेटी बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला बौद्ध धम्म याच्यामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे? मग दलाई लामा शिकवतात तेव्हा ते पुनर्जन्मावरती भर देतात. बाबासाहेबांनी पुनर्जन्माला विरोध केलेला आहे. मग तो बौद्ध धर्म वेगळा आहे का सारखाच आहे? असे अनेक प्रश्न, अनेक संभ्रम आज बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध अनुयायांमध्ये आहेत. त्याच्यावर कुठे खुलासेवार चर्चा होत नाही. आपण संवाद करू शकत नाही. कारण संवाद करायचा म्हणजे ताणलं जातं की हे असं आहे, ते तसं नाही. आपण कसोट्या लावून त्याच्यावर चर्चा नाही करू शकत. दुसरा आजकाल जो महत्वाचा प्रश्न मानला जातो की भगवान बुद्धाच्या धम्मात ध्यानाचं महत्व काय? बाबासाहेबांनी ध्यानाविषयी नेमकं काय म्हटलेलं आहे? बाबासाहेबांनी स्वतः ध्यान केलं आहे का? आता ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये आज आपण पाहतो की एवढी मतमतांतर आहेत. मग आपल्यातला जो मध्यम वर्ग आहे, जो उच्च शिक्षित वर्ग आहे, जो सामान्य वर्ग आहे, त्यातही मग अजून आपल्याला भर पाहायला मिळते की मग आपण एस.एन. गोयंका गुरुजींनी सांगितलेलं ध्यान महत्वाचं आहे का बुद्धाचं मूळ आनापानसती ध्यान महत्वाचं आहे का त्रिरत्नवाले शिकवतात ते आनापान आणि मैत्री भावना महत्वाचं आहे? ओरिजिनल ध्यान कोणतं आहे? विपස්සना आणि ध्यान यांचा काय संबंध आहे? पण जेव्हा आपल्याला तथागतांचं बुद्धत्व हे मार विजयाच्या माध्यमातून सांगितलं जातं, तेव्हा शेवटी आपल्याला हेच शिकवलं जातं की तथागतांनी मारावरती विजय कसा मिळवला. आणि मारावरचा विजय म्हणजे मनो अवस्थांवरचा विजय आहे. हे प्रतिकात्मक सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी मार काय लाठ्या काठ्या तलवारी भाले बर्चे घेऊन नव्हता आला, परंतु त्यांच्या स्वतःच्याच मनाच्या त्या स्थिती होती. पण त्याची जाणीव तथागताला तेव्हा झाली जेव्हा ते ध्यानाच्या माध्यमातून मनाच्या सानिध्यात आले, मनाच्या संपर्कात आले.
आणि त्या स्थितीला जिंकल्यामुळे त्यांना संबोधी प्राप्त झाली, ते मुक्त झाले. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये अष्टांगिक मार्ग समजून देत आहेत, त्यामध्ये जेव्हा ते समाधीची अवस्थेचं स्पष्टीकरण करतायत, त्यावेळेस त्या ठिकाणी ते समाधीमध्ये येणारे अडथळे, ज्याला पाली भाषेमध्ये 5 निवरण असं म्हणतात, कामछंद, व्यापाद, उदच्च, कुकुच्च वगैरे, त्याचं इतकं सुंदर विश्लेषण करतात. त्यामुळे बाबासाहेबांना ध्यान आणि समाधी यांचा संबंध ठाऊक नसेल असा प्रश्न आपण कसा निर्माण करू शकतो? आणि जे बाबासाहेब हे म्हणतायत की आपल्या मनाला सुसंस्कृत करणं, आपल्या मनाची मशागत करणं, हाच मानवी जीवनाचा अंतिम हेतू असावा. कल्टिव्हेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. काठमांडूच्या भाषणामध्ये जेव्हा बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धाने जगाला जर सर्वात महान काही देणगी दिली असेल, तर बुद्धाने हेच सांगितलेलं आहे, जर जग बदलायचं असेल तर त्यासाठी माणसाचं मन बदललं पाहिजे. आणि माणसाचं मन बदलण्याचं सामर्थ्य हे केवळ ध्यानाच्या प्रक्रियेत आहे. कारण ध्यान ही मनाची मशागत आहे. जसा शारीरिक व्यायाम हा शरीराला तंदुरुस्त करण्यासाठी आवश्यक असतो, तसं ध्यान आणि योग, प्राणायाम ही मनाच्या मशागतीची साधनं आहे. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला कालामांच्या अवस्थेत जाऊन आपल्या समोर निर्माण झालेल्या या संभ्रमांचं निराकरण करता आलं पाहिजे की बुद्धाच्या धम्मात ध्यानाचं काय महत्व आहे, बाबासाहेबांनी ध्यानाविषयी काय कथन केलेलं आहे, किंवा बाबासाहेबांनी ध्यान केलं असेल किंवा नसेल, तर त्यासाठी आपल्याला जेव्हा त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये नानकचंद रत्नूंचं जे उदाहरण ऐकायला मिळतं, अख्खी रात्र एकाग्रपणे कार्य करणं ही एक प्रकारे समाधीची अवस्था आहे. हे आपण बोलताना सांगत असतो, परंतु त्याचं नातं कशाशी आहे हे आपल्याला मांडता येत नाही. दुसरा एक महत्वाचा प्रश्न नेहमीच बौद्ध मंडळी विचारतात, आणि ती म्हणजे बुद्धाने सांगितलेल्या पंचशिलामधलं आनापानसती, हिंसा आणि आमच्या जीवनातला मांसाहार याचं नातं एकमेकांशी काय आहे, याचा संबंध एकमेकाशी काय आहे. याचा संबंध जर समजून घ्यायचा असेल तर आपण 22 प्रतिज्ञांचाच दाखला घ्या ना. भलेही आपल्याला कदाचित मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो हे नसेलही पटत, ते नसेलही आवडत, पण 22 प्रतिज्ञामधली जी 13वी प्रतिज्ञा आहे, जिथे बाबासाहेब 13 ते 17 पंचशील सांगत आहेत मराठीमध्ये, त्यामध्ये ते काय म्हणतात, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन आणि त्यांचे लालन पालन करीन. पंचशिलातल्या पहिल्या शिलाचं सकारात्मक विवेचन स्वतः बाबासाहेबांनी केलेलं आहे. सर्व प्राणी मात्रावरती जो श्वास घेणारा जीव आहे, प्रत्येक दुसरा श्वास घेणारा जीव त्याची काळजी घेणं हे मी एक जीव असल्यामुळे माझं कर्तव्य आहे. एवढं सुस्पष्ट असताना
धर्मांतरानंतर आज 66 वर्षानंतरही नवदीक्षित बौद्ध लोकांच्या मनामध्ये पंचशिलामधल्या या पहिल्या शिलाविषयी अशा प्रकारची शंका असणं किंवा अशा प्रकारचा त्यामध्ये प्रश्न असणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा बाबासाहेबांनी जो बुद्धाचा धम्म दिलेला आहे, बाबासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीची देखील मीमांसा करण्याची गरज आहे. आणि ज्या प्रकारे बुद्धाने कालामांना काही कसोट्या दिल्या आणि त्या कसोट्यांच्या माध्यमातून कालाम मंडळी आपल्या संभ्रमामधून मुक्त झाली, आपल्या गोंधळामधून मुक्त झाली. जशी ही आवश्यकता, ही गरज बुद्धाच्या काळात होती, अगदी तशीच आणि तीच गरज आपण पाहतो आज आपल्याला सुद्धा आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, त्याची जी मूल तत्व आहेत, ही मूल तत्व जशीच्या तशी आहे. ती 2000 वर्षापूर्वीही तेवढीच लागू होती. आज ती 2000 वर्षानंतरही तेवढीच माणसाला लागू आहेत. आणि पुढे अजून 200-500 वर्षानंतरही ती तेवढीच लागू असतील. कारण ही सर्व तत्व जी आहेत, ही तत्व माणसाच्या कल्याणासाठी आहेत, माणसाच्या हितासाठी आहेत. जेव्हा आपण पाहतो की कार्तिक पौर्णिमेला भगवान बुद्धांनी जो संदेश दिलेला आहे, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आत्ताय हिताय वगैरे वगैरे, की त्यांचा हा जो धम्म आहे, जो आधी कल्याणम मध्य कल्याणम अंतिम कल्याण, सुरुवातीला मध्यावर आणि शेवटीही जो कल्याणकारक आहे, आणि तो कोणाच्या कल्याणासाठी आहे? बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी. त्यामुळे भगवान बुद्धाची जी शिकवण आहे, ही शिकवण मानवाच्या कल्याणाचा मूलमंत्र आहे. आणि म्हणून भलेही भाषा बदलेल, मांडणी बदलेल, परंतु त्याचा सार बदलणार नाही, त्याचा गाभा बदलणार नाही, त्याचा मूलमंत्र बदलणार नाही, अशी ती शिकवण आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडेल की भगवान बुद्धाच्या काळात भगवान बुद्धाने सांगितलेलं हे जे कालाम सुत्त आहे, हे कालाम सुत्त नेमकं आज आपण का अभ्यासावं? आज त्याचं काय औचित्य आहे? आज त्याची काय समय सूचकता आहे? परंतु एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे, या कालाम सुत्ताच्या शिकवणीमधून तथागतांनी जी मोकळीक, जी मुभा आणि जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते स्वातंत्र्य मात्र अत्यंत विलोभनीय असं आहे. कारण भगवान बुद्ध जेव्हा कालामांना म्हणतात की तुम्ही जे ऐकता आहात ते कोणत्या आचार्यांनी सांगितलेलं आहे, कोणत्या तपस्व्याने सांगितलेलं आहे, कोणत्या धर्मग्रंथात म्हटलेलं आहे, म्हणून ते स्वीकारू नका. म्हणजे भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाची धाडसी प्रवृत्ती, भगवान बुद्धाने आपल्या स्वतःच्या धर्मामध्ये पूर्ण मोकळीक आणि स्वातंत्र्य जपलेलंच आहे. परंतु भगवान बुद्धाने इतरांच्या मध्ये सुद्धा तशा प्रकारचं धैर्य आणि धाडस निर्माण करण्याची
जी मोकरिकता आहे ती या कालाम सुत्तामध्ये दिलेली आहे की तुमच्या समोर कोण आचार्य बोलतो आहे, कुठल्या धर्मग्रंथात ते म्हटलेलं आहे, कुठल्या महात्म्याने सांगितलेलं आहे. एखाद्या महात्म्याने सांगितलंय म्हणून ते विधान सत्यच असेल असं नव्हे, तर प्रत्येक शब्द ना शब्द तावून आणि सुलाकून आणि तुमच्या अनुभवाच्या कसोट्यांना लावून पडताळून पाहण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. ते तुमच्या जवळ आहे. म्हणजे एवढं मोठं स्वातंत्र्य तथागतांनी या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून याला स्वातंत्र्याची सनद किंवा स्वातंत्र्याचा जाहीरनामा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण भगवान बुद्धाचे अनुयायी म्हणवतो स्वतःला, आपण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवतो स्वतःला, आपली खूप मोठी जबाबदारी बनते की आपण जे ऐकतो, आपण जे वाचतो, आपल्याला जे येतं जवळ, त्या प्रत्येक गोष्टीची आपण शहानिशा करणं. मग त्या दूरदर्शनवरील बातम्या असतील, सामाजिक माध्यमांमधून आलेले मेसेज असतील, मग ते ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, वर्तमानपत्र असेल, त्यामध्ये छापून आलेली प्रत्येक बातमी ही खरीच असते किंवा खरीच असेल असं आपण समजता कामा नये. आपल्याला आपल्या सारासार विवेक बुद्धीचा विचार करता आला पाहिजे. आपल्या अनुभव कसोट्यांना त्याला लावून तपासता आलं पाहिजे आणि मग आपल्याला ती गोष्ट खरी की खोटी, आचरण्यासाठी योग्य की अयोग्य, उचित की अनुचित, हे निर्धारित करता आलं पाहिजे, हे ठरवता आलं पाहिजे, हे मुकरर करता आलं पाहिजे. आणि म्हणून आज खरी ही परिस्थिती आहे की आज आपण अशा जगात जगतो आहोत की आजचं जे जग आहे हे एक प्रकारे माध्यमांचं जग आहे. माध्यमांच्या माध्यमातून एक प्रकारे माणसाच्या मेंदूवरती जाहिरातींनी, बातम्यांनी, माध्यमांनी एक प्रकारे कब्जा केलेला आहे. माणसाला स्वतःचा सारासार विवेक ठेवलेलाच नाहीये. आपण पाहतो की जाहिरातींनी आपल्याला किती जखडून ठेवलेला आहे, माध्यमांनी आपल्याला किती जखडून ठेवलेला आहे. मग फेसबुक पहा, वेगवेगळी जी माध्यम आहेत त्यांनी एक प्रकारे माणसाच्या वैचारिक क्षमतेवरतीच हल्ला केलेला, एक प्रकारे तिला गिळंकृत करून ठेवलेला आहे. जसं आपण पाहतो की आजकाल जे डिजिटल युग आहे, जे अल्गोरिथम आहे, या माध्यमातून माणसाला एक प्रकारे दुबळं करून टाकलेलं आहे. आणि अशा स्थितीत भगवान बुद्धाची ही कालाम सुत्ताची जी शिकवण आहे ती भगवान बुद्धाच्या काळापेक्षा आज जास्त गरजेची आहे. कारण त्यावेळेस तर केवळ श्रमण ब्राह्मण गावोगावी फिरून आपल्या मौखिक प्रचाराने लोकांना वेडं करत होते. आता श्रमण ब्राह्मणांना फिरावं लागत नाही. आता श्रमण ब्राह्मण सूक्ष्म पद्धतीने, श्रमण ब्राह्मण हे सूक्ष्म पद्धतीने आपल्या मनावरती घाला घालत आहे. चित्रपट पहा,
दूरदर्शनचे कार्यक्रम पहा, मालिका पहा. प्रत्येक मालिकांमधून हळुवारपणे देव, दैववाद, ईश्वरवाद, प्रतिकात्मक ईश्वरवाद या गोष्टी अफूच्या गोळीप्रमाणे दाखवल्या जातात. पाहताना भले आपल्याला असं वाटतं की मी त्रयस्थपणे पाहतो आहे, परंतु ज्या दृश्य गोष्टी दिसतात, जे शब्द आपल्या कानावर पडतात, जी इमोशनल चित्र आपल्या मनाचा एक प्रकारे ठाव घेतात, त्यांचा आपल्या अचेतन मनावरती परिणाम होतो आणि हळुवारपणे का होईना असं काहीतरी असू शकेल, असं काहीतरी अद्भुत शक्ती असू शकेल, त्यामुळेच त्या व्यक्तीचं भलं झालं असा दुजोरा द्यायला आपलं मन सुद्धा विचार करू लागू शकतो. म्हणून आपण काय ऐकतो आहोत, आपल्या कानांवरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आपण काय पाहतो आहोत, आपल्या डोळ्यांवरतीही आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आणि सजगपणे किंवा अचेतनपणे आपल्या मेंदूच्या मध्ये कोणती विचार प्रक्रिया चालू आहे याची सुद्धा आपल्याला जाण आणि भान असलं पाहिजे. अन्यतः आपण पूर्णपणे आपल्या सभोवतालच्या या परिस्थितीने ग्रासलेलं असू, वेढून गेलेलं असू आणि त्यामुळे आपल्याला खऱ्या तत्वांचा, खऱ्या धम्माचा, खऱ्या सिद्धांताचा ना अर्थ कळणार ना अर्थ लावता येणार. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, कालाम सुत्ताची ही जी शिकवण आहे, ज्या शिकवणीमध्ये तथागतांनी प्रश्न विचारायचं धैर्य निर्माण केलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने तर्कशुद्ध विचार प्रणाली शिकवलेली आहे, बुद्धिवादी विचार प्रणाली शिकवलेली आहे, आणि हे आपल्याला पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्षामध्ये त्या सुत्ताच्या शिकवणीचा जो काही भाग आहे तो टप्प्याटप्प्याने लक्षात घेऊन आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर असो बंधू आणि भगिनींनो, आज मी केवळ आणि केवळ प्रास्ताविकाच्या माध्यमातून कालाम सुत्त कुठून आलं, कसं आलं, कोसल प्रदेशामध्ये केसपुत्त नगरीमध्ये कालाम नावांची जमात होती, समूह होता, ब्राह्मणांच्या श्रमणांच्या एकेरी किंवा एकाकी शिकवणीमुळे ग्रासलेले लोक होते आणि त्यांना बुद्धाकडून स्पष्टीकरण हवं होतं. आणि ते जसं त्यांना तेव्हा हवं होतं ते पाहण्याचा आपण प्रयत्न करत असताना आपल्याला ही शिकवण आज शिकण्याची गरज काय आहे हे सुद्धा आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर एवढंच बोलून आजचा हा जो वर्ग आहे त्या वर्गाला आपण इथे विराम देणार आहोत. माझ्यानंतर वज्रजया यांना काही सूचना सांगायच्या असतील तर त्या सूचना देतील आणि नंतर धम्मपालन गाथेने आपण हा वर्ग थांबवणार आहोत. तर सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी माझ्या प्रवचनाला विराम देतो. जय भीम.